आज आपण बघतोय उपासाची मिरची म्हणजे उपासाची मिरची भजी। उपासाला लागणारी पिठं आणि बटाटा घालून आपण ही मिरची करणार आहोत। कुठलंही उपवासाचं पीठ, शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ किंवा भगर पीठ ही उपासाची पिठं घ्यायची आणि बटाटा उपासाला चालतो, त्यामुळे बटाटा नुसते पिठं घालून जरी ही मिरची केली तरी पण छान लागते आणि याच्यात बटाटा घालून जरी ही मिरची केली तरी छान लागते। तसंच मिरच्यांचे पण वेगवेगळे प्रकार असतात, कमी तिखट, जास्त तिखट, पोपटी रंगाच्या मिरच्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या असतात। तिखट मिरची हवी असेल तर ती वापरा, कमी तिखट हवी असेल तर कमी तिखट वापरा। मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। जर मिरची मोठी असेल तर त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आणि मग त्या तळायच्या आणि लहान मिरची असेल तर ती तशीच अख्खी तळायची। करायला अगदी सोप्या आहेत आणि उपवासाच्या दिवशी काहीतरी नवीन पदार्थ म्हणजे आपण उपासाला साबुदाण्याची खिचडी करतो, उपवासाचे आप्पे करतो, उपवासाची इडली करतो, उपवासाचा वडा करतो, उपवासाची शेव, उपवासाची थालीपीठं, उपवासाचे डोसे, बटाट्याची पुरी, भगर आमटी याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी ही मिरची भजी उपवासाची तुम्ही करू शकता। आता इथं मी कच्चा एक बटाटा बारीक किसणीवरती किसून घेतलाय। तुम्ही नाही बटाटा वापरला आणि नुसत्या पिठात बुडून जरी ही मिरची केली तरी हरकत नाही, किंवा बटाटा जर वापरायचा असेल तर बटाटा वापरण्याची दुसरी पद्धत म्हणजे ही मिरची मध्ये अशी फोडून घ्यायची आणि त्याच्यामध्ये शिजलेल्या बटाट्यामध्ये मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे। म्हणजे मिरची मिक्सरवरती बारीक करून घ्यायची, जिरं पावडर, मीठ टाकायचे आणि मध्ये ती मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे बटाट्याचं सारण आणि ते पिठात बुडवून आणि मग ती मिरची तळायची। अशी मिरची केली तरीही छान लागते, नुसत्या पिठात घोळवून केली उपवासाच्या पिठात तरीही छान लागते, किंवा असा बटाटा बारीक किसून तो पिठामध्ये मिक्स करून त्याच्यात मिरच्या घोळवून ती मिरची तळून घेतली तरी पण ती छान लागते। जशी आपल्याला आवडते त्या पद्धतीने करायची। हवं असेल तर त्या उपवासाच्या पिठामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे आणि उपवासाची पिठं टाकायची, मीठ घालायचे, जिऱ्याची पूड घालायची आणि ते पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मिरची तळून घ्यायची। ज्या पद्धतीने जशी तुम्हाला आवडते त्या पद्धतीने ही वेगवेगळ्या पद्धतीने मिरची तुम्ही बनवू शकता। आता इथं मी प्रथम घेते साबुदाण्याचं पीठ। साबुदाणा घरी भाजून घेतलाय आणि साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलंय। साबुदाण्याचं पीठ आणि भगरीचं पीठ आपल्याला घरी तयार करता येतं। शिंगाड्याचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ आपण बाहेरून विकत आणून ते उपवासाच्या दिवशी वापरू शकतो। भगर पीठ आपण घेतलंय आणि आता इथं साबुदाण्याचं पीठ घेतलंय। जिऱ्याची पूड किंवा अख्खं जिरं जरी घातलं तरी चालेल। इथे जिऱ्याची पावडर घेतली आहे, चवीपुरतं मीठ, राजगिरा, भगर आणि साबुदाणा अशी 3 पिठं आपण इथं घेतली आहेत। आता भिजवून घेऊया। असं आपण पीठ भिजवून घेतलंय। अगदीच पातळ भिजवायचं नाही, मिरचीला ते पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे, त्यामुळे असं भिजवायचं आहे। आणि नुसत्या अशा पिठाच्या भजी काढून घेतल्या तरी त्या छान लागतात, किंवा त्याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे। ज्यांनी बटाटा ह्या पिठामध्ये मी कच्चा बटाटा किसून घालून तशी भजी रेसिपी उपवासाची ही मी दाखवली आहे, ज्यांनी कोणी पाहिली नाही त्याच्यासाठी मी सांगते। याच्यातच कच्चा बटाटा किसून घालायचा आहे पिठात आणि त्याची भजी करायची, ती पण छान लागते। आता आपण ही पीठ भिजवून घेतली आहे। याच्यात हवा असेल तर थोडा बटाटा घाला, नसेल तर नुसतंच मिरचीला हे पीठ लावून तळून घ्यायचं आहे। आता मी इथे किसून घेतलेला थोडा बटाटा मिक्स करते। मिरची तळण्यासाठी पीठ आपण तयार करून घेतलंय। आता शेंगदाण्याचं तेल आपण तापवून घ्यायचंय। तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरची टाकून घेऊया।
हे बघा किती खुसखुशीत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे, नंतर त्या अशा मोकळ्या करता येतात. तेव्हा अशा प्रकारे तयार झाली आहे आपली उपवासाची मिरचीची भजी. या भजीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जी डाळीच्या पिठाची भजी काढतो ती मऊ अशी होते आणि ही भजी मात्र कुरकुरीत होते, कारण या भजीमध्ये आपण साबुदाण्याचं पीठ घातलेलं असतं. बघू शकता तुम्ही, एकदम क्रिस्पी अशी ही भजी तयार झाली आहे, कुरकुरीत. म्हणूनच तर ही भजी खायला अगदी मजा येते थालीपीठाबरोबर, उपवासाच्या कुठल्याही पदार्थाबरोबर, खिचडीबरोबर. बघा अतिशय क्रिस्पी आणि छान जाळीदार कुरकुरीत भजी लागते. तेव्हा अशा प्रकारे आपण ही मिरची भजी तयार करून घेतली आहे. बघू शकता, ही भजी सॉफ्ट होत नाही, अगदी कुरकुरीत होते आणि त्यामुळे अगदी चविष्ट लागते. तेव्हा एकदा ही भजी तुम्ही करून बघा. किती क्रिस्पी आणि जाळीदार, कारण आपण याच्यात साबुदाण्याचं पीठ घातलं आहे त्यामुळे ती एकदम कुरकुरीत होते. खाताना एकदम छान कुरकुरीत आणि मस्त लागते. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, हाईप द्या, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि ही वेगळ्या प्रकारची क्रिस्पी कुरकुरीत अशी उपवासाची भजी मात्र नक्की करून बघा.